बघा ताईंनो, कौशल्य इतकं असावं की अवघं जग जिंकण्याची ताकद असावी आणि प्रयत्न इतके असावे की हरलेल्यालाही हरवण्याची क्षमता असावी आणि साधेपणा इतका असावा की सगळं मिळवल्यानंतरही गर्व नसावा. कारण कसं आहे ना, शून्यातून तर जग निर्माण करता येतं, पण ते आपल्याला जपता आलं पाहिजे. नाहीतर निर्माण केलेल्या जगाचं शून्य व्हायला वेळ लागत नाही. आपलं प्रारब्ध म्हणजे आपलं नशीब किंवा भाग्य असं मुळीच होत नाही. कारण आपल्या वागण्यातून, बोलण्यातून आणि कृतीतून आपले आपण प्रारब्ध घडवत असतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हॅलो, नमस्कार. मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, तुम्ही माझ्या व्हिडिओला जे काल प्रेम दिलं त्याबद्दल देखील हृदयातून तुमची खूप सारी आभारी आहे. आणि आजचा दिवस चालू झालेला आहे. आज आहे सोमवार आणि मी हे सोमवारचं शूट तुमच्यासोबत सकाळी केलेलं आहे, तर ते शेअर करत आहे. तर आता इकडे माझी सगळी देवपूजा वगैरे झालेली आहे. त्याच्यानंतर अजून कपड्याची मशीन लावायची बाकी आहे बघा. ती आता नंतर लावणारच आहे. तोपर्यंत म्हटलं बाकीची कामं करून घ्यायची. आता बघा, किचनची अशी अवस्था आहे कारण फक्त नाश्ता झालेला आहे म्हणून. त्यामुळे नाश्त्याची भांडी वगैरे इकडे झाली आहेत आणि बाकी सगळा किचन हा असा आहे. अजून जेवण वगैरे बनवायचं आहे बाकी आहे, कारण श्रीला स्कूलला जायचं आहे, त्याचा टिफिन वगैरे तयार करायचं आहे. म्हटलं चला तोपर्यंत जरा तुमच्याशी गप्पा मारूयात. तर आता इकडे ही काल बघा संडे असल्यामुळे मी बरीचशी कामं करायला काढली होती. तर ही देवांची तोरणं, त्यानंतर पडदे वगैरे असं सगळं धुवून काढलेलं होतं. पण काल मी काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही कारण मला बरंचसं काम होतं आणि ते एक वेळ कमी असल्यामुळे म्हटलं फटाफट आवरायचं होतं. तर आता बघा, बाकीची सुद्धा कामं एवढी बाकी आहेत. इकडे सगळा असा पसारा पडलेला आहे. तर मी काल म्हटलेलं ही तोरण जरा बाहेर उन्हात सुकायला टाकलेले. आता चला इकडे बघू श्रीचं काय चाललंय. बघा श्रीचं काय चाललंय. आता याची एक्झाम आहे बघा. आम्ही तुम्हाला दाखवते. श्री काय करतोय, आमचा TV पाहतोय. श्री आज पेपर कोणता आहे? मराठी आहे. मग अभ्यास कोण करणार? झाला अभ्यास. तुझा नेहमी अभ्यास होतोच काय रे? ट्युशनला जातो म्हणून अभ्यास होतो. बरं ठीक आहे, बघू आपण आता रिझल्ट लागल्यानंतर तुझा अभ्यास किती होतो. बरं चल मावशांना गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. हॅव अ नाईस डे. हॅव अ नाईस डे. कशा आहात सर्वजण? कशा आहात सर्वजण? आणि तुला बाकी पेपर कसे गेले बाबू? चांगले. चांगले गेले. रिझल्ट चांगला लागणार खरं? ए येणार की A+ येणार? A+ प्रॉमिस. बघा बघा, श्रीनी प्रॉमिस केलंय. सगळ्या मावशांसमोर श्रीनी सांगितलंय की A+ येणार आहे. बरं चल बाय कर सगळ्यांना. चला आता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करू. जेवण बनवायला सुरुवात करू. त्याच्या अगोदर फ्रीजमध्ये बघूया काय काय भाज्या आता या फ्रीजमध्ये. बघा, उन्हाळा आला की या फ्रूट्समुळे फ्रीजला जागाच उरत नाही. असो, आता आज बघू शेवग्याची शेंग बनवते आणि सुकी भाजी काय बनवायची. बरं, तशा मी काल भाज्या सगळ्या नीट करून ठेवल्याच होत्या. चला पापडीची शेंग बनवते. पापडी म्हटलं की श्रीला, जानूला, जानूच्या पप्पांना खूप आवडते. आता झालं भाज्यांची अगोदर तयारी करते. सगळे भाजी, सुकी भाजी फोडणीला दिली की चपाती करून घेणं म्हणजे श्रीच्या डब्याचं टेन्शन नाही. हां, काल जे दही लावलं होतं ते देखील मी तुम्हाला दाखवते कसं लागलं आहे ते. बघत येईनो, कोणाकोणाची मुलं अशी आहेत ते मला सांगा. आता काल रात्री ऋतूनी भांडी घासली, किचन साफ केला. तिला माहितीच नाही आहे मी दही लावून ठेवलेलं. आणि हा जो डब्बा होता दह्याचा तो मी ओव्हनमध्ये ठेवलेला. मॅडमनी काय केलं असेल, मी ते त्या रूममध्ये गेल्यानंतर तिने डब्बा उचलला आणि फ्रीजमध्ये ठेवून गेला. आता बघ ते म्हटलं कसं दही लावलेला डब्बा तुमच्यासोबत शेअर करावा कसं लागलं आहे. म्हटलं ओव्हनमध्ये तर दही नाही. मला वाटलं सकाळी ऋतूच्या पप्पांनी फ्रीजमध्ये ठेवलं असेल. बघते तर मॅडमनी रात्रीच हे बघा कारभार केला आहे. काय झालं आहे माझ्या आता ह्या दह्याचं बघा. तर दही लागलेलंच नाही. आता काय करायचं बघू, बाहेर ठेवून बघते आता. नाही तर काय मग एवढं अर्धा लिटर दूध वाया जाणार. असो,
आता काय कधी कधी तर अशा गोष्टी होतच राहतात. चला, तुम्ही म्हणाला तर एवढं लेट ताई पक्ष्यांना पाणी ठेवतेस का? तर नाही, हा बघा दुसरा टायमिंग आहे हा छोटासा भरून ठेवण्याचा. सकाळी उठल्या उठल्या एक छोटासा मटका मी भरून ठेवते इथे, तर तो एक 11:30-12 वाजेपर्यंत पक्षी संपवतात. मग पुन्हा काढला, तो व्यवस्थित मिठाने साफ केला आणि मी थंड पाणीच त्याच्यामध्ये मिक्स करून फ्रीजमधलं भरून ठेवते. कारण बघा उन्हामुळे ते माठ लगेच बाहेर असल्यामुळे गरम होतो ना, मग त्यामुळे थंड पाणी ठेवलं की जरा जास्त वेळ त्याच्यामध्ये पाणी असं छान राहतं. तर आता इकडे मी आता ही झाडं शेअर करते. तुम्ही म्हणाल सारखी काय करते शेअर, तर हे आत्ताचं म्हणजे 11:30 ते 12चं टायमिंग आहे. बघा बाहेरचं वातावरण कसलं रखरखीत ऊन आहे, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत होते. मी तर अजिबात दिवसा बाहेर पडत नाही, कारण एवढी गरमी मला सहनच होत नाही. असो, प्रत्येकाची सहन करण्याची वेगवेगळी ताकद असते. इकडे बघा ताईंनो, क्वालिटीमध्ये किती डिफरन्स असतो. तर हा जो कप आहे याचा 6चा सेट मी डीमार्टवरून आणला होता. तर मांडलेले असते, मांडणीमध्ये थोडासा धक्का लागला की असे ह्याचे सगळ्याचे दांडे तुटले. जवळजवळ 6 मधला फक्त एकच कप बाकी राहिलाय. आणि हे जे आहेत ते बघा, आता हा जो सेट आहे तो जवळजवळ 4 वर्ष झालं मी वापरतेय. तर अजिबात याला काय नाही. तर म्हणतात ना, एका ब्रँडनुसार वस्तू वापरली, पैसे जातात अगोदर थोडे, पण ती टिकते पण चांगली. असं एक मला तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं, कारण आपण म्हणतो ना बापरे एवढे पैसे घेतले त्यांनी, पण तसं नाही आहे. ब्रँडनुसार त्याचा आपल्याला हे असतोच म्हणजे फायदा. असो, चला आता मी इकडे आज मस्त अशी सुक्की पापडीची शेंग बनवणार आहे, तर तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पापडीची भाजी आमच्या घरामध्ये 3 मेंबरला खूप आवडते. चला आता हा स्वाहा कचऱ्यामध्ये मी अशी कचऱ्याला एक पिशवी करते, म्हणजे जेवण बनवेपर्यंत पूर्ण जो काय ओला कचरा असेल ते या पिशवीमध्ये टाकते. नंतर आपले गाठ मारून डस्टबिनमध्ये टाकायचे. डस्टबिन पण घाण होत नाही. आणि आमच्या इकडे काही ओला सुका कचरा काही वेगळा अजूनही घेत नाहीत, कचरेवाले सेमच कचरा घेतात सगळा. असं, चला आता मी इकडे भाजी फोडणीला देते. तर त्याच्यासाठी लसूण, आता लसूण मला अजून थोडासा सोलावा लागेल, कारण एवढा पुरणार नाही आहे. कारण ही शेवग्याची शेंगची सुद्धा भाजी बनवायची आहे. चला आता डिशमध्ये जसं आता लसूण ठेचून घेते, कारण आता खलबत्ता करायचा कंटाळा आला आहे. आणि शक्यतो मी खलबत्ता जास्त वापरतच नाही, या असाच लसूण चॉपर पॅडवरती किंवा मग अशा ह्याच्यामध्येच घेते. परत तो खलबत्ता काढा, साफ करा, धुवा, ठेवा, त्यापेक्षा म्हटलं चला. तेल छान गरम झालेले, आता त्याच्यामध्ये थोडेसे जिरे मोहरीची फोडणी करून घेणार. एकदम साधी सिंपल भाजी, याच्यामध्ये जास्त काही मसाले वगैरे टाकत नाही. तुम्ही म्हणाल तेलात मसाले नाही टाकले, डायरेक्ट तेल टाकले, तर हो, मी अगोदर डायरेक्ट फक्त लसणाची मोठी फोडणी दिली. ती देखील फोडणी या भाजीला मस्त चटकदार बसली ना तर छान लागते. जिरे मोहरी आणि मसाला जे म्हणजे काय लसूण फक्त वापरला ते. आणि त्याच्यानंतर मग आपण वरून आपल्याला हवे ते बेसिक मसाले जे आहेत तर ते टाकू शकतो. काही कच्ची फोडणी वगैरे नाही लागणार याच्यामध्ये, तर तुम्ही ट्राय करून बघा. मी केलेले बऱ्याच वेळा. तर आता हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर थोडीशी जरा जास्तच टाकते, आणि हा किचन किंग मसाला, आणि हा धना जिरा पावडर. सुकी भाजी साईडला उचलून ठेवली दुसऱ्या गॅसवरती, आणि लगेचच चपात्या इकडे करून घेतल्या. कारण बघा आता टाईम पण खूप झाला होता. मी तुम्हाला मगाशीच व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले होते, कारण मी स्वयंपाकाला देखील खूप उशिरा सुरुवात केलेली होती. बाकीची माझी देवपूजा वगैरे क्लिनिंगची कामं मी अगोदर करून घेतली होती आणि लेटच व्हिडिओला सुरुवात केली. तर इथे चपात्या वगैरे झाल्या, त्याच्यानंतर मी इकडे किचन साफ करत आहे. अजून मला
सुकी भाजी झाली होती, पण पातळ भाजी बनवायची होती शेवग्याची शेंग. तरी पण माझे चपात्या झाले की असे इकडं तिकडं पीठ वगैरे सांडतं ना, मग ते पुढचं काम करायला मला म्हणजे असं गोंधळल्यासारखंच होतं. म्हणून मग मी अगोदर किचन साफ करून घेते. ही नेहमीचीच माझी सवय आहे. कोणतं पण एक म्हणजे भाजी फोडणीला दिली तरी पण बघा कधी कधी मसाले सांडतात, कधी तेल सांडतं, कोथिंबीर वगैरे अशी. तर तेव्हासुद्धा मी लगेचच भाजी फोडणी दिली की साफ करून घेते, म्हणजे किचन नेहमी क्लीन राहतो. चला आता आपण शेवग्याची शेंगची भाजी बनवायची. आता श्री केलेला आहे स्कूलला. एकदा स्कूलला जेव्हा श्री जातो त्यावेळेस मग मी फुल्ल रिलॅक्स होते. आणि भाजी जरा आज मी लेटेस्ट बनवते. स्वयंपाकालाच मी लेट सुरुवात केली होती आज. खरं तर व्हिडिओला सुद्धा लेटच सुरुवात केलेली, कारण बघा रोज रोज कंटाळा येतो तेच 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 करायचं रोजचं घरातलं काम. पण काय करणार, चुकलेलं तर नाही, आपल्याला करावं तर लागणार. मंडे म्हटलं की खूप कंटाळवाणं वाटतं. का तर सॅटर्डे संडेला आराम केलेला असतो. आराम म्हणता येणार नाही असं ताईंनो, कारण संडे म्हटलं की बाकीची बरीचशी कामं येतातच की. भाजी आणायची आठवड्याभराची, दळण वगैरे नसेल तर ते करून ठेवायचं. त्याच्यानंतर बाकी काय आता आहोंना शनिवार रविवार सुट्टी असते, त्याच्यामुळे बाहेरची जी काही कामं असतील, काही घेऊन यायचं असेल, संपलं असेल घरामध्ये जर ग्रोसरी वगैरे तर ती भरायची. अजून बाकी असतातच किंवा बरीचशी कामं. घरातली साफसफाई म्हणजे काय, जे मोठी असते म्हणजेच काय तर कोच वगैरे पुढे घ्यायचे, त्याच्या मागची साफसफाई करायची. तिथं काय मला एकटीला होणार नाही. त्याच्यामुळे मग आहो घरी असल्यानंतर, मुलं असल्यानंतर थोडीफार मग साफसफाई करायला काढते. का ते हेल्प पण होते ना मग मला तेवढीच. नाही तर मग एकटीलाच सगळं करावं लागतं आणि मग कंटाळा येतो. कसं बोलायला पण काम करताना कोणी असलं ना तर मग काम करायला पण कंटाळा येत नाही ना. एकटं काम करत कोणी बोलायला नसेल काय नसेल तर फार कंटाळा येतो. मग असं चला आता मी शेवग्याच्या शेंगची भाजी करते, ती तुमच्यासोबत शेअर. आता बघा शेवग्याची शेंगची भाजी करण्याची काही वेगळी पद्धत माझी नाही. तुम्ही आणि मी सेमच करतो शक्यतो. अशीच रेसिपी सेमच असेल. जिरे मोहरीची फोडणी टाकली, त्याच्यानंतर कांदा त्याच्यामध्ये टाकून घेतला तेलात. कांदा छान नरम होण्यासाठी लगेचच मीठ टाकायचं, म्हणजे कांदा पटकन परतला जातो. आता हा आहे भरडा. तर मी भरडा देखील आज वापरणार आहे शेवग्याच्या शेंगला, कारण थोडंसं शेवग्याच्या शेंगचं कालवण कसं असतं, पातळ होतं ना, मग त्याच्यामुळे मी भरडा वापरते ते मिळून येण्यासाठी. आता भरडा आणि ते कांदा वगैरे चांगलं भाजून झालं की टोमॅटो टाकलं आणि त्याच्यानंतर जे काही सगळे बेसिक मसाले होते ते बेसिक मसाले टाकले. आणि त्याच्यानंतर हा घाटी मसाला जो आमचा घरी बनवतो आम्ही वर्षातून एकदा, तर तो देखील टाकला, कारण त्याची चव एवढी आमच्या जिभेवरती रेंगाळलेली असते की त्याच्याशिवाय आम्हाला भाजीला टेस्टच लागत नाही. त्यानंतर इकडे बघा चिंच देखील मी टाकलेली होती थोडीशी, कारण आंबट गोड असेल की भाजी ही खूप टेस्टी लागते शेंगेची. पण मी आता इथे गूळ न टाकता साखरच थोडीशी टाकलेली होती. आता ही बघा माझी रोजची सवय आहे. जे पण स्वयंपाक करताना मी भांडी वापरते, मसाल्याचा डबा, चटणीची भरणी, तेलाची बॉटल, हे सगळं, मिठाची भरणी, तर माझ्याकडे असे कॉटनचे मी छोटे छोटे वेस्टेज म्हणजे न लागणारे जे टॉप होते तर ते कट करून ठेवलेले होते. तर रोज अशा एक त्याच्यातला कापड काढते आणि हे सगळं क्लीन करते आणि ठेवून देते. आणि नंतर मग बघा जेव्हा आपलं सगळं पुसून वगैरे क्लीन करून होईल तेव्हा ते कापड आपण फेकून दिलं तरी चालतं. म्हणजे काय होतं, आपले सगळं स्वच्छता व्यवस्थित राहते आणि आपली हात पुसायची जी कपडे आहेत ती देखील खराब होत नाहीत. आता शेवग्याच्या शेंगमध्ये 1 चमचाभर मी शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि कुकरचं झाकण ठेवलं. तर झाकण लावणार नाही, शिट्टी देणार नाही, फक्त असंच ते वरती शिजवून दिलं झाकण ठेवून. कारण आणि बघा बाकीचे जे काही सामान होतं तर ते मी तिथल्या तिथे जागेवर ठेवून द्यायला सुरुवात केलेली. आणि आता जेवण बनवून झालं त्याच्यामुळे मग म्हटलं तर चला किचन देखील लगेच साफ करून घ्यावा. थोडंसं लिक्विड त्याच्यामध्ये जे होतं ते मी स्प्रे केलेलं आहे. आता माझं लिक्विड संपत आलेलं आहे. मी जे आपण घरी बनवतो DIY होम लिक्विड ते देखील बनवणार आहे आता लवकरच. त्याचा देखील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेनच. तर इकडे आता मी सगळी जी क्लिनिंग आहे काउंटर टॉपची ती करून घेतली, कारण आता जेवण सगळं बनवून झालं होतं. आता मुली आल्या, श्रीचे पप्पा आले की मग जेवायलाच घेणार होतो. तोपर्यंत म्हटलं चला आता इकडे जी स्वयंपाकाची थोडीफार भांडी पडलेली होती ती लगेच साफ
करून घेतली, कारण दुपारची जेवणानंतरची भांडी श्रावणी घासते. तर म्हटलं तिला पण त्रास नको जास्त भांडी असल्यावर, तर फक्त जेवणाचीच काही थोडीशी ताटं आणि बाकी काही छोटी मोठी भांडीच तिच्यासाठी ठेवते. कारण कसं बघा, मुलींनासुद्धा कामाचं थोडंफार वळण असावं. मला त्रास होतो आहे किंवा माझा वेळ वाचावा म्हणून नाही, तर त्यांना सवय लागावी त्याच्यासाठी मी एकीला संध्याकाळी भांडी घासायला देते, एकीला दुपारी देते. असं छोटी छोटी जी कामं आहेत ती त्यांच्याकडून करून घेत असते. अजून स्वयंपाक तर काही त्या करत नाहीत. आता हा जो भांडी घासायचा कात्या होता तो व्यवस्थित धुवून ठेवला, आणि हा तारेचा कात्या आहे तो मी बेसिन साफ करण्यासाठी घासण्यासाठी वापरते. तर त्याच्यावर थोडंसं लिक्विड घेऊन बेसिंग देखील स्वच्छ केलं, कारण आता बघा दिवसभर बेसिंगमध्ये काही काम राहणार नाही. हां, थोडीशी भांडी जेव्हा जेवणाची ती झाल्यानंतर पुन्हा ती श्रावणी त्याच्यावरून हात फिरवून घेणारच. आणि बघा आता उन्हाळा आहे, उन्हाळा म्हटलं की जेवणच जात नाही, नुसतं पाणी प्यावंसं वाटतं. त्यामुळे तोंडी लावायला काय असेल असं चटकदार तर मग मुलं जेवायला नानू करत नाहीत. किंवा आता बघा दीदी ट्युशनवरून आले, बाहेरून आल्यानंतर बघा त्यांची हालत काय होते. हे बघा आता ऋतू ट्युशनवरून आली आहे, टायमिंग झाला आहे दुपारी 1 वाजला आहे. बाहेरून आलं की गरमीने एवढा त्रास होतोय. काय का दीदू काय करते? AC लावते. ट्युशनमध्ये AC असतो ना, मग AC बसनी यायचं ना. पप्पांबरोबर आलीस? चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला उद्या भेटू. बाय.